इकडे कोल्हापुरात आतापर्यंत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना जास्त पसंती दिली जाते। कोल्हापुरात विसर्जनाच्या मुख्य मार्गावर धनगरी ढोल आणि ताशा पाहायला मिळतो। धनगरी छत्र्यांनी एक वेगळाच उत्साह बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये बघायला मिळतो। तर या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। कोल्हापुरातील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत आतापर्यंत पारंपरिक जे नृत्य असेल, पारंपरिक ढोल ताशा गजर असेल, अशा पद्धतीचं चित्र आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतात। ह्या धनगरी छत्र्या आहेत त्या देखील या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जर आपण बघितलं तर महाद्वार रोडवर हे बघितलं तर बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये हे सगळे सहभागी झालेले आहेत। जर आपण दुसऱ्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी ढोल ताशाचा गजर आहे तो चालू झालेला आहे। आतापर्यंत जी बाप्पाची जी मिरवणूक आहे या विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांना अधिक महत्व दिलेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खूप मोठ्या संख्येने ढोल पथक या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि या ढोल पथकाच्या गजरामध्ये बाप्पाला निरोप दिला जातोय। पुढच्या वर्षी लवकर या, ज्या सगळ्या आशा आकांक्षा आहेत त्या सगळ्यांच्या भक्तांच्या मनातील जे सगळे ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत अशा पद्धतीची प्रार्थना देखील बाप्पाला केली जाते। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।